हे मोदक तुम्ही मुलं घरी असताना अजिबात बनवू नका. कारण हे मोदक तुम्ही एकदा बनवले ना, त्याचा सुवास अगदी घरभर पसरला तर हे मोदक देवापर्यंत सुद्धा पोहोचणार नाहीत. वरून इतका सुंदर गुलाबी रंग आणि हे मोदक फोडल्यानंतर आतमध्ये इतकं चविष्ट सुगंधित असं सारण आणि फोडल्यानंतर तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. माझी मुलं तर आजपासून या मोदकाचे फॅन झालेले आहेत. त्यामुळे आता कुठला मोदक खायचा विचारला तर सरळ सांगतात की आम्हाला गुलकंद फ्लेवर पिंक रंगाचा मोदक हवाय. चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया. चला तर मग वेळ न घालता हे सुंदर मोदक बनवायला सुरू करूया. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये ज्या वाटीने पीठ घेणार आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घेतलं. आता इथे माझ्याकडे रोज सिरप आहे, त्यामुळे मी 1 मोठा चमचा रोज सिरप घेतलेला आहे. हे सिरपसुद्धा खूप जास्त घालू नका, त्यामुळे पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त 1 चमचा मी रोज सिरप घातलेला आहे. थोडंसं तूप घालायचं आणि चिमूटभर मीठसुद्धा घालून घेऊया. आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये पटकन ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने पीठ घालून घेऊया. आता इथे माझ्याकडे रोज सिरप आहे, त्यामुळे मी रोज सिरप घेतलेला आहे. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर तुम्ही खाण्याचा रंग अजिबात वापरू नका. तुम्ही यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या एका पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवा आणि त्या पाकळ्याचा रंग पाण्यामध्ये उतरला की ते पाणी मोजून मोदकाची उकड काढण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता पीठ अगदी छान आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलं व्यवस्थित. आता झाकून ठेवूया. गॅस मी पाण्याला उकळी आल्यानंतर पटकन बंद केलेला आहे. चला तर आता बाजूला आपली उकड ठेवलेली आहे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया. तर नेहमीप्रमाणे यामध्ये सुरुवातीला मी अर्धा चमचा तूप घातलं. तुपामध्ये ओल्या नारळाचा चव अगदी कोरडा होईपर्यंत परतून घेऊया. पण गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे, त्यामुळे हे ओलं खोबरं अजिबात करपलं जाणार नाही किंवा तळाशी ते चिटकलं जाणार नाही. 1 मिनिटभर मी हे छान कोरडं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये फक्त 1 चमचा मी साखर घालणार आहे, कारण आपण यामध्ये गुलकंद घालणार आहोत आणि गुलकंद हे ऑलरेडी गोड असतं. त्यामुळे इथे आपल्याला साखर कमीच घालायची आहे. साखरेचं प्रमाण जास्त झालं तर हे सारण पातळ होऊ शकतं, त्यामुळे इथे तुम्हाला साखर कमीच ठेवायची आहे. आता याला एक छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालणार आहे. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी पनीर खिसूनसुद्धा यामध्ये घालू शकता. तर हे सर्व जिन्नस परतून घेत असताना गॅस कुठेही मी मीडियमवर केलेला नाही, तो मंद आचेवरच आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे मी गुलकंद घेतलेला आहे, तो घालून घेऊया. गुलकंद घातल्यानंतर याला खूप छान असं बाइंडिंग येतं आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडरसुद्धा घातलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होत असताना छान त्याचा एक गोळासुद्धा तयार होतो. गुलकंद घातल्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण तुम्ही जर गुलकंद घालून गॅस चालू ठेवला तर त्या गुलकंदाचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे, नॅचरल जो फ्लेवर आहे तो कमी होतो. त्यामुळे मी गुलकंद घातल्यानंतर लगेच गॅस बंद केला. आता हे सारण एकत्र करून ठेवूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही इथे बघू शकता साखरेचं प्रमाण आपण कमी ठेवल्यामुळे सारण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. अजिबात ते पातळ झालेलं नाही. चला तर आता आपली उकडसुद्धा थोडीशी कोमट झालेली आहे. तुम्ही बघू शकता उकडला खूप सुंदर असा रंग आलेला आहे. इथे खाण्याचा रंग अजिबात वापरू नका. रोज सिरप नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात ठेवून त्या पाण्याचा वापर करून तुम्ही अशी गुलाबी रंगाची उकड तयार करू शकता. आता ही उकड आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेली आहे. तर नेहमी आपण उकड ज्या पद्धतीने मळतो अगदी तशाच पद्धतीने हाताला गरम पाणी लावून पाण्यामध्ये हात डीप करायचा आणि अगदी लवचिक मऊसूत होईपर्यंत ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. तर ही उकड मळून घेण्यासाठी इथे मला 7 मिनिटे लागलेली आहेत. 7 मिनिटानंतर याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप यामध्ये लवचिकपणा आणि खूप मऊसूद अशी ही उकड तयार झालेली आहे. उकड परफेक्ट अशी मळून घेतल्यानंतर ती प्रत्येक वेळी चेक करायची. त्यामध्ये जर खूप लवचिकपणा आलेला असेल तर लक्षात येतं की आता ही परफेक्ट अशी उकड तयार झाली. चला तर आता मी सारणसुद्धा एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे.
आणि तुम्हाला सांगू का, हे सारण बनवत असताना अख्ख्या घरभर या सारणाचा इतका फ्लेवर पसरलेला आहे आणि असं वाटतंय की आता पटकन कधी मोदक तयार होतील आणि कधी टेस्ट करायला मिळतील असं मला स्वतः झालेलं आहे. त्यामुळे पटकन आता मी मोदक बनवायला घेणार आहे. तर इथे मी पूर्वतयारी म्हणजे सारण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मोल्डला लावण्यासाठी मी तूपसुद्धा घेतलेलं आहे. आज मी हे सुंदर मोदक साच्याचा वापर करून बनवणार आहे. प्लास्टिकचा साचा घेण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचा साचा नक्की घ्या, कारण यामुळे त्या मोदकाला कळ्या खूप सुंदर पडतात. आणि हा मोदकाचा साचा तुम्ही माझ्या 2 वर्ष झालं माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल, कारण मी यापासून खूप सुंदर असे मोदक आपल्या चॅनलवर 2 वर्षापासून अपलोड करत आहे. ते तुम्ही बघितले नसतील तर आत्ता चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये कसे बनवायचे आपण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, एक लिंबू एवढा गोळा घ्यायचा आणि पीठ जास्त झालं म्हणून घाबरायचं नाही, कारण एक्स्ट्राचं पीठ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावून अलगद ते पीठ वरती काढायचं आहे. त्यामुळे मोदकाची जी पारी आहे ती जाड अजिबात होणार नाही आणि खूप पातळसुद्धा ठेवायची नाही. खूप पातळ असेल तर ती फुटली जाते. त्यामुळे मीडियममध्ये या मोदकाची पारी ठेवायची. तर अशा पद्धतीने हे पीठ एक्स्ट्राचं मी वरती काढलेलं आहे. आता यामध्ये आपण जितकं सारण बसतं तितकं सारण यामध्ये बसवायचं आहे. अजिबात आपल्याला आतमध्ये सारण भरत असताना कंजूसी करायची नाही, कारण मोदकच बनवलेला आहे तो गुलकंद फ्लेवर आहे, रोज फ्लेवर आहे, तो खाताना फील तुम्हाला आला पाहिजे. त्यामुळे यामध्ये अगदी हात मोकळा सोडून आपल्याला सारण भरायचं आहे. आणि अशा पद्धतीने शेवटी तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि एक लेवल ती करून घ्यायची आहे. हाताला जर पीठ चिटकत असेल तर पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घेऊन खालची बाजू अगदी सपाट करून घ्यायची आहे. त्यामुळे मोदक अगदी व्यवस्थित बसला जातो. तर आता हा मोल्ड आपण डिमोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि तो आपण साच्याला तूप लावल्यामुळे तो अगदी छान अलगद यामधून निघालेला आहे. तर अशा पद्धतीने मी खूप सुंदर बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेणार आहे, कारण आता फ्लेवर याचा अगदी घरभर पसरलेला आहे आणि मुलंसुद्धा थांबायला अजिबात तयार नाहीत. त्यामुळे आता मी पटकन बाकीचे राहिलेले मोदक तयार करून घेते. एकदा तुम्ही ही पिठी तयार करून ठेवली तर या पिठीपासून खूप प्रकारचे तुम्ही मोदक तयार करू शकता. तर यावर्षी आपण थोडंसं लवकर ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर पहिल्यांदा मोदक बनवायचे असतील आणि परफेक्ट मोदक बनवायचे असतील, मऊ लुसलुशीत मोदक बनवायचे असतील, तर प्रियंकाच मराठी किचन आपल्या या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. त्यामुळे मोदकाच्या सिरीजमध्ये प्रत्येक तुमचे जे प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील. आता इथे राहिलेल्या पिठापासून मी खूप सुंदर असे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. बघितल्यानंतर वाटतं की हे असेच खावेत, पण खाऊ शकत नाही. चला तर आता पटकन हे मोदक स्टीम करायला ठेवूया. चला तर आता मोदकाला थोडंसं आपण डेकोरेट करून घेऊया. तर या ठिकाणी मी यावरती अगदी 1 ड्रॉप रोज सिरप टाकलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावू शकता, पण या ठिकाणी मी फक्त रोज सिरपचा 1 ड्रॉप यावरती लावलेला आहे. चला आता गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि स्टीमरची जी प्लेट आहे त्याला आपण नेहमीप्रमाणे थोडंसं तूप लावून घेऊया. तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. आता या प्लेटमध्ये मोदक अगदी थोड्याशा अंतराने ठेवून घेऊया. माझी मुलं मी जेव्हा काही किचनमध्ये बनवत असते त्यांचं खूप बारीक निरीक्षण असतं आणि ते मला नेहमी म्हणत असतात, प्रत्येक गोष्ट विचारत असतात. पण आज मी हे मोदक बनवत असताना त्यांची चर्चा चालू झाली. माझा लहान मुलगा हर्षवर्धन आणि मोठा प्रणित, त्या दोघांची चर्चा चालू झाली की मम्मीने आज पिंक कलरचे मोदक बनवले, उद्या ब्लॅक कलरचे बनवणार, परवा ग्रीन बनवणार, असे रेनबो कलरचे मम्मी मोदक बनवणार, अशी त्यांची चर्चा चालू झाली. आणि त्यांना वाटलं की त्यांचे पेंटिंगचे जे कलर असतात ते मी यामध्ये घातलेत. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी यामध्ये तुमचं फेवरेट रोज सिरप घातलेला आहे, त्यामुळे याला पिंक रंग आलेला आहे. तर आता स्टीमरमधलं पाणी उकळल्यानंतर
यामध्ये मी ही प्लेट ठेवलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवरती 10 मिनिटं आपण स्टीम करून घेऊया आणि 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा, पण झाकण अजिबात उघडायचं नाही आणि परत 10 मिनिटं ते तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर आता इथे आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि 10 मिनिटं मी असंच हे मोदक या स्टीमरमध्ये ठेवलेले, तरीही आणखी यामधनं वाफ निघत आहे आणि तुम्ही याचा रंग बघू शकता. खूप सुंदर आणि खूप लुसलुशीत हे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला यातला एक मोदक मी तोडून सुद्धा दाखवते आणि स्टीम झाल्यानंतर तर याचा आणखीन जास्त सुवास घरभर पसरला. चला तर आता यातला एक मोदक आपण पटकन तोडून बघूया, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की अशा पद्धतीने मोदक बनवल्यानंतर ते मऊ आणि लुसलुशीत होतात. खूप फ्लफी आणि खूप मऊसूद असा हा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज ही पारी तुटत आहे, कुठेही ती ओढली जात नाही किंवा रबरासारखी ओढली जात नाही. तुम्ही बघू शकता याचा फ्लेवर अगदी घरभर पसरलेला आहे आणि मी याची टेस्ट, याचा फ्लेवर शब्दात व्यक्तच करू शकत नाही. इतका सुंदर फ्लेवरफुल हा गुलकंद फ्लेवर उकडीचा मोदक तयार झालेला आहे. मोदक सिरीज भाग 5वा गुलकंद फ्लेवर उकडीचे मोदक हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. उद्याच्या भागामध्ये एक युनिक तुम्हाला टेस्ट पाहायला मिळणार आहे, एक रंग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.